आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। मी महाविकास आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही। कोण काय बोलतंय याकडे मी लक्ष देत नाही। कोणी वरिष्ठ बोलत नाही तोपर्यंत आमच्यातला कुणीही बोलणार नाही। उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। वंचितसोबत आमची बोलणी सुरू आहे। 1-2 दिवसात राऊत आणि वंचितचे नेते एकत्र बैठक घेतील। 12-12चा फॉर्म्युला असा कोणताही नाही। उद्धव ठाकरे यांची माहिती। सुद्धा आमची बोलणी सुरू आहे आणि मला वाटतं 1-2 दिवसामध्ये संजय तुम्ही आणि शिवसेनेचे 1-2 नेते, वंचितचे नेते, आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न आहे। जागा वाटप मेरिटनुसारच होणार। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। जिंकेल त्याची जागा हेच इंडियाचं सूत्र। देशभरात लागू असणार। राऊतांचा पटोलेंना टोला। मुलांवरती कधी चर्चा होत नाही। जिंकेल त्याची जागा, मेरिटवर जागा, जिंकण्याचं मेरिट ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आहे त्यांच्याकडे ती जागा राहील। हे 3 पक्षाचं सूत्र आहे। कोण काय बोलते त्याच्यावरती तुम्ही जाऊ नका। राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही। राज ठाकरे युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतील। मनसे शिंदे गटाच्या युतीच्या चर्चेवर संदीप देशपांडेंचं सूचक वक्तव्य। कधी काय होईल हे काय आज सांगता येणार नाही। 2024च्या पोटात काय दडलंय हे कोणाला माहिती, पण याबाबतचा जो काही निर्णय असेल तो सन्मान्य राजसाहेब योग्य वेळ घेतील। मावळमध्ये अजित पवारांना धक्का। दादांचे समर्थक संजोग वाघेरेंचा ठाकरे गटात प्रवेश। वाघेरेंना लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित। देशाची भूक भागवणारा आत्महत्या करतोय। शेतकरी अस्वस्थ आहे। त्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी आक्रोश मोर्चा। शरद पवारांची मोदी सरकारवर टीका। त्यांच्या सुखदुःखाची समज असून त्यांच्या वेदनेचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोहोचावा या हेतून हा आक्रोश मोर्चा। हवा बहुत तेज है, अजित राव टोपी उड जाएगी असं म्हणत राऊतांचा अजित पवारांना टोला। कोल्हे बेईमान झाले नाहीत म्हणून त्यांना पाडणार का असाही विचारला सवाल। चल रहा है अजित राव, टोपी उड जाएगी, टोपी उड जाएगी। अमोल कोल्हे यांनी इमान राखलं आपल्या नेत्यांबरोबर, आपल्या पक्षाबरोबर। ते बेईमान झाले नाही म्हणून त्यांना पाडणार। हे दौरे राजकीय आहेत की लोकांच्या हिताचे हे सांगावं। अजित पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर अमोल कोल्हेंची टीका। राज्यात 1 फूल 2 डाऊटफुलचं सरकार अशीही केली टीका। 1 फूल 2 डाऊटफुलचं सरकार का म्हणतो? 1 रुपयाचा जर बाजार भाव मिळाला तर या शेतकऱ्यांनी जगायचं कसं? हे ज्या जिल्ह्यातले सध्याचे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे त्या बीड जिल्ह्याच्या या शेतकऱ्याची ही अवस्था आहे। तर अजित पवारांच्या आशीर्वादाने कोल्हे खासदार झाले। कोल्हेंनी विचार करून बोलावं, अन्यथा माजी खासदार हे नाव लागेल। नितेश राणेंची अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर टीका। अजितदादांच्या आशीर्वादामध्ये या कोल्हेच्या पुढे खासदार हा शब्द लागलाय। त्या अजितदादाला तू अजून जेवढे म्हणजे त्यांच्यावर तू बोलत बसशील तेवढंच माजी खासदार हे लावण्याची वेळ अजून लवकर येईल।